मशाल चिन्हावरील एका महिला उमेदवाराच्या घरी पोलीस कशासाठी गेले होते, त्यांच्या पतीची चौकशी का करण्यात आली आणि अनेक जण त्यांना रात्रभर का शोधत होते। मित्रहो, महापालिका निवडणुकीत महायुतीच्या एक धक्कादायक अशा करामती समोर येत आहेत आणि हे सगळं चित्र आपण पाहत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुभदीप बंगला आता मोठ्या चर्चेत आला। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाचे एवढे उमेदवार असे कसे काय बिनविरोध निवडून येतात, हा प्रश्न तर सगळ्यालाच पडलेला। अर्थात या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आता हळूहळू मिळू लागलेलं आहे। आता तर हे लोट थेट एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यापर्यंत पोहोचलं आहे। उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ठाण्यातील 3 उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी पोलिसांचा वापर करण्यात आला। शिवसेनेच्या या उमेदवारांना पोलिसांनीच उचललं आणि थेट एकनाथ शिंदे यांच्या शुभदीप बंगल्यावर नेलं आणि मग त्यानंतर या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले असा आरोप ठाकरे शिवसेनेचे नेते राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये केला। बरं, ते काही केवळ शाब्दिक आरोप करून थांबलेले नाहीत, त्यांनी शिवसेनेच्या एका उमेदवाराला हाताशी धरून पोलीसच घेऊन जात असल्याचं एक सीसीटीव्ही फुटेज या पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं। ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, त्याची मोठी चर्चाही होते आहे आणि अशातच हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळं खळबळ तर उडणार। विक्रांत घाग नावाच्या उमेदवारानं ठाकरे शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। तिथं शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून यावेत म्हणून रात्रीपासूनच धमकी सत्र सुरू झालेलं होतं। 2 जानेवारी रोजी घाग यांना पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप बंगल्यावर नेलं। त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असा आरोप करीत या विचार्यांनी जाधव यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पोलीस बंदोबस्तामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर नेलं जात असल्याचा व्हिडिओ पुरावा म्हणून पत्रकार परिषदेमध्ये दाखवला। मणी आणि मसलचा वापर हे तर काय हो, आपल्या निवडणुकीत आता अत्यावश्यक बाबी बनून गेलेल्या आहेत आणि याचाच वापर करून निवडणूक बिनविरोध करण्याचा हा प्रकार इतिहासात पहिल्यांदा घडलाय। सत्ताधाऱ्यांनी हा नवा फंडा सुरू केलेला आहे। शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचं अर्ध काम निवडणूक अधिकाऱ्यांनीच केलेलं आहे। अधिकाऱ्यांचे मोबाईल तपासा म्हणजे सगळं काही बाहेर येईल असं या विचारे आणि जाधव यांनी म्हटलंय। दुसरी एक गोष्ट बघा, कोपरीतल्या मनसेच्या महिला उमेदवार राजश्री नाईक यांचे पती सुनील नाईक यांना सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यानं 5 कोटीची ऑफर दिली होती। मशाल चिन्हावरील एका महिला उमेदवाराच्या घरी पोलीस कशासाठी गेले होते, त्यांच्या पतीची चौकशी का करण्यात आली आणि अनेक जण त्यांना रात्रभर का शोधत होते, असे मोठे प्रश्न विचारत साताऱ्याच्या ड्रग्ज फॅक्टरी मधून मिळालेला पैसा उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी वापरल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला। बघा, अशाच प्रकारे निवडणुका होणार असतील तर कसे उरणार विरोधक आणि कशी टिकणार लोकशाही। संविधानिक पदावर बसलेल्या नेत्यावर जर एवढे मोठे गंभीर आरोप केले जात आहेत तर मग लोकशाही कुठे शोधायची। निवडणूक आयोगाचं तर काय हो, निवडणूक आयोगावर काही बोलण्यात सुद्धा अर्थ उरलेला नाही। निवडणूक आयोगावर या मतदारांचा जो विश्वास नाही असा हा निवडणूक आयोग। पण याप्रमाणे सगळं घडत असेल किंवा असं जर काही घडत राहील तर एक ना एक दिवस उद्रेकाची परिस्थिती नक्की येऊ शकते मित्रांनो, आणि ती वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करूया। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।